नमस्कार मंडळी, आज आम्ही माझ्या भाचीला घेऊन जात आहोत एकविरा मातेच्या मंदिरामध्ये. आमच्या घराच्या खूपच जवळ आहे एकविरा मातेचे मंदिर. आत्ता आम्ही माझ्या भाचीला घेऊन एकविरा मातेच्या दर्शनासाठी मंदिरात जात आहोत. हे एकविरा देवीचे मंदिर आमच्या घरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आमच्यासोबत एकविरा आईच्या दर्शनासाठी माझी मोठी बहीण आलेली होती, माझा लहान भाऊ आलेला होता, माझ्या भावांची मुलं आलेली होती आणि माझा भाचा देखील आलेला होता. आजचा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूपच खास आहे, कारण की उद्या माझ्या लाडक्या भाचीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. उद्या तिचं लग्न होणार आहे आणि ती नव्या संसाराच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आमच्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झालेली आमची सोनपरी आज इतकी मोठी झाली होती की ती उद्या तिच्या आयुष्याच्या नव्या टप्प्याला सुरुवात करणार होती. म्हणून आम्ही सर्वजण माझ्या भाचीला घेऊन एकविरा आईच्या दर्शनासाठी आलो होतो. आमच्याकडे अशी पद्धत आहे की ज्या मुलीचं लग्न ठरलेलं असेल त्या नवऱ्या मुलीला घेऊन आपण एकविरा आईच्या मंदिरामध्ये जाऊन एकविरा आईची ओटी भरायची असते. म्हणून आम्ही नवरी मुलीला घेऊन आता एकविरा आईच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि नवरी मुलीच्या हाताने आता एकविरा आईची ओटी भरणार आहोत. आम्ही घरातूनच पूजेला लागणारे सर्व सामान सोबत घेऊन आलो होतो आणि ओटीचं पण सामान आम्ही घरूनच घेऊन आलेलो होतो. माझ्या भाचीने सर्व देवांना हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतली आणि धूप अगरबत्ती दिवा ओवाळून घेतला आणि त्यानंतर देवीची ओटी भरून घेतली. एकविरा आईची पूजा करून झाल्यानंतर आईसमोर हात जोडून सुखी समृद्धी जीवनासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना केली. प्रत्येक आईवडिलांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी मुलीचं लग्न हा आनंदाचा खूप मोठा क्षण असतो. उद्यापासून माझ्या भाचीच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात होणार आहे. म्हणून आम्ही सर्वांनी एकविरा आईला प्रार्थना केली की आमच्या लेकीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ द्या, तिच्या आयुष्यात नेहमी आनंदाची फुले बहरत राहू द्या आणि आई आमच्या ह्या लाडक्या लेकीवर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे आणि तिला यशस्वी आयुष्यासाठी आशीर्वाद दे. आम्ही सर्वांनी मिळून माझ्या भाचीच्या नवीन आयुष्यासाठी एकविरा देवीकडे प्रार्थना केली. हे एकविरा आई, तुझी कृपा तिच्यावर आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहू दे. जय एकविरा माता की जय हो. एकविरा आईची पूजा करून झाल्यानंतर माझ्या भावाने देवीसमोर नारळ फोडले आणि नारळ फोडून झाल्यानंतर देवीला प्रसाद ठेवला. प्रसाद ठेवून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून एकविरा मातेची आरती करून घेतली. आमच्यासोबत आलेल्या माझ्या भावांच्या मुलींनी देखील एकविरा मातेची पूजा करून घेतली आणि देवीचे आशीर्वाद घेतले. माझ्या भाचीसोबत आम्हाला सर्वांना एकविरा आईचे सुंदर असे दर्शन झाले होते. एकविरा माता की जय.